आणि मासे विकणाऱ्या एक आजीबाई होत्या. दोघी गेल्या बाजारला विकाय टिकायला जात. पूर्वी आठवड्या बाजार म्हणजे संपूर्ण अर्थशास्त्र त्या ग्रामीण भागाचं त्याच्यावर अवलंबून असायचं, उलाढाल असायचं. आता रोजच बाजार असल्यामुळे त्या आठवडी बाजाराचं महत्व थोडं कमी झालं. खाऊ रोज येतो, बाजारही रोज असतो. सगळा बाजारच भरलाय असं नाही मला म्हणायचं, मराठी भाषा आहे. पण बाजार आहे हे नक्की खरं आहे. विठाला दोघी आजीबाई, एक आहे मासे विकणाऱ्या, एक आहे फुलं. बाजार झाला, विक्री झाली. एवढा पाऊस पडला त्या दिवशी, पुढे नाले नद्यांना पाणी आलं. त्या दोन्ही म्हाताऱ्यांना घरी जाणं शक्य नव्हतं आपल्या गावी. मग त्याच गावच्या मंदिरात त्या तिथे थांबल्या दोन्ही पण. मंदिरात थांबायचं, पुजारीने सांगितलं तुमच्या टोपल्या बाहेर ठेवा, त्या टोपल्या मंदिरात आणू नका, तिकडे आणि झोपा, मला काय हरकत नाही. दोन्ही म्हाताऱ्या झोपल्या. परंतु गंमत अशी झाली, दोघींनाही झोप येईल. का? सवय झालेली ना, लांचा वले मन लागेल बोली. फुलावाल्या म्हातारीने त्या बाबाला विनंती केली, पुजाऱ्याला, बाबा अरे माझं फुलाचं टोपलं आणू दे ना, काय होतं. बरोबर म्हणला, फुलाचं टोपलं चालेल मंदिरात, काय हरकत नाही. तिनं आपलं ते टोपलं उशाला घेतलं, जरा त्या फुलांचा सुगंध वास, आणि ती झोपली म्हातारी. तर माशाचं टोपलं जिचं होतं तिनं काय करावं, मासे. पण झोप येईना, शेवटी तिनं ओट्यावर जाऊन झोपली आणि तिचं टोपलं उशाला घेतलं. आणि जेव्हा तो सुगंध आला, तो सुगंध, तेव्हा तिला बरं वाटलं. म्हणून कोण कशात रमेल, पण हे कशामुळे होतं याचं मानसशास्त्र समजून घ्या. मनावर झालेल्या संस्कारांमुळे. शेवटी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय द्वारा हे सगळे सुप्त संस्कार मनावरती जाऊन चिटकलेले असतात. आपल्याला हा सुगंध आवडतो, तो आवडत नाही. हा खाद्यपदार्थ आवडतो, तो आवडत नाही. हे फक्त जिभेपुरतं किंवा नाकापुरतं किंवा वरवरचं नाहीये, ते मनावरती सूक्ष्म त्याचे परिणाम झालेले असतात. मानसशास्त्र ही सायकोलॉजी आहे. आणि म्हणून मनाला सुसंस्कारित करणं आपलं काम आहे. संत महात्म्यांनी फक्त जगाला उपदेश केला. समाजातली जी मोठी माणसं झालेली आहे, जे स्त्री पुरुष आपल्यामध्ये बसलेले सुद्धा, ज्या लोकांनी आपलं जीवन चांगलं घडवलेलं आहे, त्यांनी मनाला योग्य दिशा दाखवली म्हणून झालं. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. तुकोबाराय जनालाही सांगतात, आई केले जना तुझ्या सोयीताचा आत्मा, पंढरीचा राणा मना माझी स्मरण. पण महाराज म्हणाले, ऐसे जागवितो जना सरिसे मना सहित, किंवा ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित. महाराज म्हणले, मी जगालाही जाग करतो, पण जगाला उपदेश करता करता माझ्या मनालाही उपदेश करतो. मना तेथे धाव घे, मना तेथे धाव घे, मना तेथे धाव घे. राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी. मना तेथे धाव घे, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी. मना तेथे धाव घे, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी. हे म्हणा, तू तिथे जा, विठोबाच्या चरणाजवळ राहा. त्याला संस्कार केला. जगामध्ये कोणत्याही क्षेत्रात तीच माणसं यशस्वी झालेली दिसतात, जे स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले. स्वतःच्या वाणीवर, मनावर, वागणं, बोलणं आणि निर्णयांवर ज्यांना नियंत्रण ठेवतात. मला सांगा,
कोणता ड्रायव्हर लोकांना सुखरूप घरी आणू शकतो? ज्याचं नियंत्रण त्या गाडी चालवण्यावरती आहे. तो किती पळवतो याला महत्व नाहीये. तो अडचणीमध्ये कशा रीतीने आपल्याला वाचवू शकतो, अचानक गरज पडली तर कसं तातडीने थांबू शकतो, याच्यावरती सुरक्षितता अवलंबून आहे. हा जसा प्रवासातला एक नियंत्रणाचा भाग आहे. जीवन हे अनियंत्रित जगून चालेल काय? मनुष्य कसाही बोलू लागला, कसं तरी वागू लागला, कोणाच्या तरी संगतीत उठू बसू लागला, काय होईल आयुष्याचं? आयुष्याचं मातेर होईल, उद्ध्वस्त होईल. सद्गुण आणि दुर्गुणात हाच फरक आहे. देव आणि असुरामध्ये हाच फरक आहे. पापी आणि पुण्यवानामध्ये हाच फरक आहे. अनियंत्रित जीवन म्हणजे आसुरी जीवन, नियंत्रण नाही आहे. दुर्योधनाच्या विचारामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाली. पांडव जेव्हा द्युत कर्म खेळण्यासाठी बसलेले आहे, राज्य हरले, द्रौपदी पणाला लावायला लावली त्या शकुनीनं कपट कारस्थान करून. बरं, जे झालं ते झालं, पण शेवटी दुर्योधनानं, दुःशासन, कर्ण, शकुनी सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. ही आपल्या घरातील कुलवधू आहे आणि शेवटी माता भगिनी ही कोणा घरातली असू दे, कोणा जाती धर्माची असू दे, तिच्यावर अन्याय करू नये हे आपलं शास्त्र सांगतं, हा आपला धर्म सांगतो. कोणाही गोर गरीब लहान बालक, माता भगिनी, प्रभू रामचंद्राचं चरित्र काय सांगतंय, कृष्ण चरित्र काय सांगतंय, छत्रपती शिवरायांचं चरित्र काय सांगतंय, काय प्रयोजन आपल्याला? पण दुर्योधनानं ही गोष्ट टाळली. तो नियंत्रण ठेवू शकला नाही. जा दुःशासना, द्रौपदीला घेऊन ये. निर्णय चुकला होता, पण मनुष्याला तारुण्य, संपत्ती यातून अहंकार निर्माण झाला की मनुष्य काही ना काही गंभीर चुका करू लागतो. महाभारतामध्ये एक श्लोक आहे, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्. महाभारत म्हणतंय 4 गोष्टी एकत्र येऊ नये. 4ही गोष्टी चांगल्या आहे, पण त्या एकत्र येणं अवघड आहे. काय काय येऊ नये? पहिलं यौवनम, तारुण्य, आणि तारुण्याला जोडून धनसंपत्ती मुबलक हातात येऊ नये. तारुण्य दशेमध्ये मुबलक पैशाचा मालक कधी होऊ नये. झालाच तर स्वतः मालक असू नये, कोणीतरी हिशेब विचारणारा असावं. प्रभुत्व, यौवनम, धनसंपत्ती, प्रभुत्व, कोणीतरी हिशेब विचारणार असलं पाहिजे. आई, वडील, भाऊ, पत्नी. आणि हिशेब विचारला आपल्याला म्हणून फार हर्ट होत जाऊ नका. काहींचा फार इगो दुखाव. अरे चांगलं आहे ना, घरामध्ये बोलत जा, सांगत जा. नाही तर काहींनी पूर्ण घर बर्बाद केले आणि बर्बाद झाल्यावर घरच्यांना कळलं, बॉम्ब लागतात. म्हणून एकमेकाला सांगत जा. भावाने भावाशी बोलावं, पती पत्नीने एकमेकाशी बोलावं. आपले मायबाप किती अडाणी असतील, साधे असतील, मुलं स्वतःला 1.5 शहाणे समजत असतील, पण त्यांना सांगत जा, बोलत जा. आपल्याला यावर्षी असा नफा झाला, आपल्याला याचं देणं आहे, त्याचं घेणं आहे. तर तुमच्या व्यवहाराला शिस्त राहील, तर तुमचा संसार एकसंग राहील. लोकांना संसारच कळाला. परमार्थ शिकवणं फार दूरची गोष्ट आहे. विठाला आदर्श संसार करणारे लोक आहेत, आदर्श परमार्थ करणारे आहेत. पण अनेक जण या गंभीर चुका करतात. म्हणून तारुण्य, मुबलक संपत्ती, खर्च करण्याचा अधिकार, प्रभुत्व. आणि चौथी गोष्ट सांगितली अविवेकता, अज्ञान. या 4 गोष्टी जरी एकत्र आल्या मायबाप हो, तर ब्रह्मदेव जरी येऊन उभा राहिला तरी अशा माणसाला तो सन्मार्गावर आणू शकत नाही, त्याला पुण्य मार्गावर आणू शकत नाही. कारण तारुण्यामध्ये मुबलक संपत्ती हातात असताना तो कुणाला जुमानणार आहे? म्हणून दुर्योधनानं 100ही भावांचा घात केला, राज्य केलं, अनेक जण मारले गेले, उद्ध्वस्त झाला, अपकीर्तीही झाली.
त्याचं कारण केवळ त्या दुर्योधनाचा उद्धटपणा. सोप्या भाषेत सांगतो, फार अवघड शास्त्र सांगत बसत नाही, सोपं करून सांगतो. आज तरुण पिढीनं एक गोष्ट टाळली पाहिजे, अहंकार टाळा, उद्धटपणा टाळा, जो आज सर्व दूर यत्र तत्र सर्वत्र दिसून येतो. माणसाला कशातही एकदम अहंकार होतो आणि तो कसाही बोलू लागतो, उद्धटपणा नाही. या जगामध्ये मी नेहमी सांगतो, परमेश्वर सगळे गुन्हे माफ करतो, पण अहंकाराला माफ करत नाही. सगळे गुन्हे माफ करतो. तुमच्या हातून काही चूक घडू द्या, परमेश्वर पोटात घेतो. शेवटी तो मायबाप आहे ना, क्षमा करतो, क्षमा करतो. आमच्याकडून पूजा करताना चूक झाली, आमच्याकडून मंत्र म्हणताना चूक झाली, आमच्याकडून वागताना जगताना एखादी चूक झाली, माफ करतो तो. आपले आईबाप नाही माफ करत, पण जो उद्धटपणानं वागतो ना त्याला फार ध्यानात ठेवतो तो. विठाला विठाला आणि उद्धट माणूस असा बर्बाद होतो की त्याचा इतिहास तयार होत असतो, त्याची बर्बादी सुद्धा साधी होत नाही. हे शास्त्र सांगतोय मी आपल्याला. मी त्याच्यावरती अनेक कथा सांगू शकेल, पण वेळ वाढत जाईल. मी थेट रामायण महाभारत काळापासून ते वर्तमान काळापर्यंत अनेक उद्धट लोकांची लिस्ट देऊ शकतो, परंतु काय करायचं त्याच वाईट माणसांच्या कशाला कथा सांगायच्या. ज्ञानोबा म्हणजे म्हणून वाचा जेणे विसवे ते साधू कथा विठाला. पुण्यवंत भावे आणि म्हणून तरुणपणामध्ये जर आपल्याला अध्यात्माची गोडी लागली, या मनावर आपण संस्कार केला आणि त्याला इकडे तिकडे घेऊन जाण्यापेक्षा आपण सत्संगात घेऊन गेलो, चांगल्या विचारांकडे, चांगल्या संस्काराकडे, चांगल्या कार्याकडे. मला एक गोष्ट फार समाधान वाटतं, आजही प्रत्येक गावात, मुठे वाडगाव सारखी अशी अनेक चांगली गावं आहेत की जिथे तरुण मंडळी सुद्धा देव, धर्म, परमार्थ, समाजसेवा, राष्ट्रसेवा, धार्मिक सेवा याच्यामध्ये वेळ देतात, प्रवृत्त होतात. कोणी भजन करू लागतात, कोणी वाढू लागतात, कोणी झाडू लागतात, कोणी नियोजन करू लागतात, धावपळ करू लागतात. ही गरज आहे. आज सेवा केल्यानं देवाचं काम होईल असा गैरसमज ठेवू नका. देवाचं काम तो कोणाकडूनही करून घेऊ शकतो. देव कोणाकडून करून घेऊ शकतो. जेव्हा वनवासात गेले राम, तेव्हा राजधानी त्यांची मागेच राहिली, अयोध्या. राज्य मागेच राहिलं, सैन्य मागेच राहिलं. बघा बरं मी काय सांगतो नीट ऐका. देव करून घ्यायचं म्हटलं तर कोणाकडून करून घेऊ शकतो. वनवासात आले होते राम, लक्ष्मण, राम, दोघाजवळ 2 धनुष्यबाण, सीतामाई सोबत. पुढे अनेक दुर्घटना घडल्या. दुःखात दुःख येतात ती फक्त माणसालाच नाही, दुःखावर दुःख देवालाही पाहावी लागतात. वनवासाला येणं हे एक दुःख होतं आणि सीतेची चोरी होणं किंवा त्या वनवासात असताना अनेक राक्षसांनी त्यांच्यावर आक्रमण करणं, हिंसक हल्ला करणं, ही अनेक संकट होती. आपण किती स्वतःच्या नशिबाला दोष देत बसतो, काय हो आम्हाला संकट आम्हाला. अहो या मृत्यूलोकाचा नियम आहे, त्याला काय करणार तुम्ही, आपण त्याच्यातून कसे सुटणार सांगा बरं. जिथे या मृत्यूलोकात संतांनाही सुखदुःखाचा सामना करावा लागतो, देवाला करावा लागतो, संकट देवासमोर उभी राहतात. मग तुम्ही म्हणाल देव धर्म करायचा कशाला. या संकटातून धैर्यानं मार्ग काढण्यासाठी, आत्मबल उंचावण्यासाठी, मनोबल टिकून ठेवण्यासाठी हा परमार्थ आम्हाला उपयोगाला येतो. कारण माणूस विचलित होतो अति दुःखात किंवा अति सुखात. म्हणून तुकोबारायांनी काय भाष्य केलं, काय फिलॉसॉफी सांगितली. ते म्हणाले भजन कोणताही प्रसंग जीवनात येऊ द्या, भजन सोडू नका. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःख, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःख, विठ्ठल सुखा विठ्ठल
तुकया मुखारे तुकया मुखारे तुकया मुखारे तुकया मुखारे तुकया मुखारे महिला भगिनींना, पुरुष मंडळींना विनंती, आपण थोडं सरकून पुढे बसा, कारण मंडप भरलेला आहे. अजूनही भाविक भक्त मंडळी येत आहेत. तुमच्या समोरची जागा रिकामी ठेवू नका, म्हणजे मागच्यांना जागा होईल. सोपं काम आहे. पुढे पुढे सरकून बसा, सरका पुढे. आपल्या समोर जी जागा आहे आपण बसलेलो त्याच्या समोर थोडी जागा रिकामी असेल तर तेवढं सरकून बसा, म्हणजे मागून येणाऱ्यांना सावलीत बसता येईल. विठाला प्रभू रामचंद्र वनवासात आलेले आहे. सैन्य नाहीये, राज्य सोबत नाही, शक्ती नाही, पण सीतेची चोरी झाली. कपाळाला हात लावून लढत बसले. त्या राणा वनामध्ये सवंगडी एकत्र केले, ज्यांचा स्वभाव चांगला आणि ज्याचे ध्येय चांगले असतात ना, पवित्र, अशी माणसं कोणत्याही ठिकाणी नेऊन सोडा, ते यशस्वी होतात. ज्याचे स्वभाव, विचार, संस्कार चांगले नाही ना, त्याला कितीही सुरक्षित जागी सोडा, तो स्वतः बुडतो, दुसऱ्यांना बुडवतो. आप मरे तो मरे, मेहमान को लेके मरे, जुनी एक म्हण आहे. भारतामध्ये आलेले पारशी लोक, उदाहरण सांगतो लगेच त्याच्यावर. हे इराण मधून आलेले. इराण हा देश पूर्वी पारशिया म्हणून ओळखला जायचा, पण मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी तिथे आक्रमण केलं आणि त्यांच्या स्वभावानुसार गेलं की बळकावायचं, अशा पद्धतीने त्यांनी ती भूमी बळकावली. आज जो मूळ पारशिया होता पारशी लोकांचा, तिथे एकही पारशी औषधाला शिल्लक नाहीये. सगळ्यांनी पलायन केलं, कारण ते पारशी लोक हे शांत स्वभावाचे, व्यापारी वृत्तीचे, पण ते कमी पडले दोन हात करायला आणि त्यामुळे ते तिथून पलायन केलं. पण एक ध्यानात घ्या मायला, तो एवढं जग मोठं आहे, 100-200 देश आहेत या पृथ्वीवर, छोटे मोठे, पण त्या पारशी लोकांनी 400 वर्षापूर्वी कोणत्या देशात गेलं म्हणजे आपण सुरक्षित राहू शकू, तर आपल्या या हिंदुस्थानची, या भारताची निवड केली. कारण त्याला माहिती होतं की देवभूमी आहे, ही संत भूमी आहे, ही सद्गुणांची भूमी आहे, ही पुण्यभूमी आहे, ही माणसाला माणसाप्रमाणे वागवणारी भूमी आहे, अहिंसेची भूमी आहे. आणि अहो ते येथील नवल नाही. दलाई लामांवर संकट आलं चीनमुळे. आपल्याला तिबेटची कहाणी माहिती आहे. मी वारकऱ्यांनी काय सांगा, मला त्यातलं काय डोंबलं कळतं. तुम्ही सुज्ञ मंडळी आहात, तुम्हाला माहिती. पण जेव्हा दलाई लामांवर संकट आलं, त्यांना तिबेट सोडावं लागलं, त्यांनी भारतामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये येऊन धर्मशाला नावाचं शहर आहे, तिथे आपला मठ बांधला आणि तिथे आश्रय घेतला. त्यांना माहिती होतं हा एक देश आहे की हा माणसाला माणसासारखं वागवतो. इथला धर्म, इथली संस्कृती, इथल्या ऋषीमुनींनी रुजवलेले विचार हे फार श्रेष्ठ आहे. जगाच्या पाठीवर अशी सद्गुणी माणसं कुठे नाही. जाऊ, ते फार जुनं झालं. आत्ता बांगलादेशमध्ये अराजक आलं, 2-4 महिने झाले ना.
जगामध्ये मुस्लिम देश किती आहे मला सांगा. आपण त्या इतिहासाचे साक्षीदार आहोत आता घडलेल्या. बांगलादेशमध्ये अराजक तत्वाने उलथापालथ घडवून आणली. खरं तर सगळं चांगलं चाललेलं होतं, पण मुद्दाम होऊन तिथे कट्टरवादी सरकार त्यांना हवं होतं. हिंदू मुस्लिम सगळ्याला घेऊन चालणारं नको होतं, अन्याय करणारं सरकार पाहिजे होतं. आणि म्हणून तिथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं एक निमित्त करण्यात आलं, मोहरे करण्यात आलं. त्या विद्यार्थ्यांना सरकार उलथवलं. शेख हसीनांना पलायन करावं लागलं. मला आश्चर्य वाटतं. वारकरी असलो तरी थोडाफार विचार मीही करतो. मलाही थोडं समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकशाही वगैरे सगळं कळतं थोडं. मी विचार केला त्या घटनेवरती. एवढे मुस्लिम देश आहे, शेख हसीना त्या देशांमध्ये का गेल्या नाही? इराण आहे, इराण, अफगाणिस्तान आहे, कितीतरी देश आहे, का गेले? त्यांना माहिती होतं ही देवभूमी आहे, ही पुण्यभूमी आहे. इथल्या माणसांचे विचार हे शरण येणाराला संरक्षण देणारे, हे नीतीनं वागणारे लोक आहे, हे भक्ती करणारे लोक आहे. याच्यावर आपल्या आजूबाजूच्यांचाही विश्वास आहे. आणि म्हणून आपण किती भाग्यवान समजायला पाहिजे की आपण या संस्कृतीचे पायिक आहोत, या ऋषीमुनी आणि संतांचे वारसदार आपण आहोत. आणि म्हणून प्रभू रामचंद्र रडत बसले नाही, वनात आले होते, सीतेला चोरून नेले. त्यांनी तिथेच संबंध संपर्क सगळ्यांशी वाढवले. हनुमानजींची भेट झाली, सुग्रीवासी सख्य झालं. आणि सांगतो आपल्याला, प्रभू रामचंद्राने वानराच्या हातून लंका मिळवून घेतली. वानरा हाती लंका घेवली म्हणे. आणि म्हणून परमेश्वराला एखादं कार्य करायचं असेल तर तो कोणाच्याही हातून करून घेऊ शकतो. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. आपण आपलं भाग्य समजावं. आपल्याला त्याला सेवेमध्ये सहभागी केलं. आपण कीर्तनाला आलो, आपलं भाग्य समजायचं. आपल्या वाट्याला पंगत आली, आपलं भाग्य समजायचं. आपण टाळ घेऊन उभे राहिलो, उपकार नाही, गावावरही नाही, देवावरही नाही, आपलं भाग्य विठाला करता करीता. उद्या माझ्यासारखा एखादा कीर्तनकार खटला, तो म्हणला मी नाहीये, कीर्तनकार कमी आहे. अहो, परमेश्वर एखाद्या साध्या आमच्या वारकऱ्याला बुद्धी देईल आणि त्याच्याकडून कीर्तन करून घेईल. जा मर तू. माझ्यासारखा एखादा महाराज जर फुगून बसला, तिकडेच फुग. परमेश्वर आहे. आपण कोणत्या विचारात वावरतो, आपण कोणत्या पद्धतीने जगतो. आणि म्हणून आपल्याला या ईश्वर कार्यामध्ये परमेश्वर सहभागी करून घेतोय. आणि त्या सहभागातून आपल्याला सेवा घडते, हे आपलं भाग्य आहे. आणि या भूतलावर परमात्मा वेळोवेळी अवतार धारण करून हे जगातील दुःख कष्ट हरण करण्यासाठी, जगताला सुख प्रदान करण्यासाठी आणि भाविकांना त्यांच्या पुण्यफलानुरूप काही ना काही आपलं दर्शन, आपला सहवास देण्यासाठी परमात्मा या भूतलावर येतो. वेळोवेळी आलाय, तसाच तो द्वापार युगामध्येही आलाय. तसं आपण विचार करत आलो. या जगतामध्ये आपल्याला आपल्या सद्भावना विकसित करायच्या आहे, आपल्या मनावरती संस्कार करायचे, हळूहळू त्या ईश्वराकडे जायचंय. कारण आपण नाही गेलो तर नुकसान आपलं आहे, देवाचं नुकसान नाही आहे. गावात शेजारून पाठ पाणी वाहतंय, पण जमीन ओलिताखाली जर आपण नाही आणली, आलेलं पाणी जर आपण अर्ज भरला नाही, पैसे भरले नाही आणि पाणी घेतलं नाही, तर नुकसान कोणाचं आहे? पाठ खात्याचं नाही, आपलंच आहे. ऊन पडलेलं आहे, झाड सावली देणार आहे, पण त्या सावलीचा आश्रय घेतला नाही, झाडाचं थोडंच नुकसान आहे. झाड सावली देण्यासाठी उभं आहे. येईल तो सावली, येईल न येईल तर तसा जाईल. म्हणून देवळात आम्ही गेलो काय न गेलो काय, देवाचं नुकसान होत नाही. भजन आम्ही केलं काय न केलं काय, देवाचं नुकसान होत नाही. पण आम्ही ज्यासाठी जन्माला आलो तो आनंद, ते समाधान त्या ईश्वरीय भक्तीशिवाय प्राप्त होत नाही. आणि म्हणून आम्ही ईश्वर समजून घ्यावा, त्याची भक्ती करावी, आमच्या मनाला तिथे घेऊन जाण्याचा प्रयास करावा.
भगवान आपल्यासाठी भक्ती करण्यासाठी सोपा व्हावं, सुलभ व्हावं म्हणून तो निर्गुण निराकाराचा सगुण साकार झालेला आहे. महाराज म्हणतात अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत. एरवी तो सूक्ष्म स्वरूप आहे, तो व्यापक स्वरूप आहे, तो चिंतनातही येत नाही आणि व्यक्त म्हणून दिसतही नाही. अव्यक्तो यमचिंत्यो यम अविकार्यो यमुच्यते तस्मात् देवं विदी त्वैनम नानुशोचि तुमर्हसि. अव्यक्त निराकार नाही जे आकार जे थोडी चराचर हरिसी भजे, तो निराकार आहे, निर्गुण आहे. पण असा असला तरी ज्या ज्या वेळी त्याला हाक मारली जाते त्यावेळी तो सगुण होतो. त्यानं महादेवाचं रूप धारण केलं, देवीचं रूप, गणपतीचं रूप, त्यानंच प्रभू रामचंद्राचं रूप धारण केलं आणि तोच द्वापार युगामध्ये कृष्ण झाला. कारण कंस, चाणूर, मर्दन, मुष्टिक, शिशुपाल, जरासंध, वक्रदंत अनेक राक्षसांनी वातावरण खराब केलेलं होतं, अन्याय होत होता, हिंसा वाढली होती आणि कुठेतरी परमात्म्याला येणं गरजेचं होतं. ज्या वेळेला प्रश्न तुमच्या आमच्या हातून सुटत नाही तिथे प्रार्थना करावी लागते. मला वाटतं काही प्रश्न हे आपणच आपले सोडवू शकतो, काही प्रश्न आप्त स्वकीयांच्या मदतीनं सोडवू शकतो आणि काही प्रश्न मात्र जीवनात असे आहेत, काही अडचणी अशा आहेत त्या परमेश्वराच्या प्रार्थनेशिवाय सुटत नाही. म्हणून जगातल्या प्रत्येक धर्मात प्रार्थना आहे. बरं, प्रार्थना वेगळी असेल, देवाची नावं वेगळी असतील, प्रार्थना म्हणण्याची पद्धती वेगळी असेल, परंतु प्रार्थनेतला भाव सर्वांचा सारखाच आहे. कुठेतरी त्याला आळवताय, कुठेतरी तो प्रसन्न व्हावा, कुठेतरी त्या शक्तीचा आशीर्वाद आम्हाला मिळावा, ही प्रार्थना आहे. विठाला साधू संत ऋषी मुनी यांच्यासह पृथ्वी मातेनं सुद्धा भगवंताला प्रार्थना केली, देवा आता तुम्ही सगुण व्हा. आणि मग शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. शेष नारायणाला भगवान विष्णू म्हणाले आपल्याला अवतार घेण्याचा प्रसंग निर्माण झालेला आहे, तशी वेळ आलेली आहे, आपण घेऊया अवतार. तेव्हा शेष नारायणाने नकार दिला. कथा थोडीशी गमतीशीर आहे इथे. का नकार दिला? सांगितलं देवा मागच्या अवतारात तुम्ही थोरले होतात, मी धाकटा होतो आणि त्याच्यामुळे मला फार कष्ट पडलेले, त्याच्यामुळे अवतार घेऊ, पण आता मी थोरला होईल, तुम्ही धाकटे व्हा, सरकार स्थापन करू, पण आता आम्ही मुख्य होऊ, तुम्ही उप व्हा. हे तर कळलं तुम्हाला? हे चांगलं कळलं. विठाला तडजोडी या देवाच्या काळापासून कराव्या लागल्या, माणसाला कराव्या लागतील, त्यात काय. आणि तडजोडीची योग्य वेळी तयारी असावी, 2 पावलं माघारही घ्यावी, थोडंसं करावंच लागतं. आणि म्हणून आता तू वडील होई गा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. हा थोडा बंग आहे सगळे. शेषनारायणाला सांगितलं देवानं, बरं एक काम कर म्हणे, या अवतारात तू थोरला हो, मी धाकटा होतो. आणि म्हणून बळीराम दादा हे शेष नारायणाचा अवतार थोरले आहे आणि श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा अवतार धाकटे आहे. मागच्या अवतारात राम हे विष्णूचा अवतार थोरले आहे आणि लक्ष्मण हे शेष नारायणाचा अवतार धाकटे आहे. पुढच्या टर्मला बदलून घेतलं, बदला बदली करावीच लागते. विठाला पण एकच बरं झालं, निदान वेळेत बदला बदली केली. आम्हाला तर वाटलं आता किती दिवस गुराळ चालतं बॉय, सरकार स्थापन होत आहे का न होत आहे. लय लावून धरतात बाबा लोक, हे फार कठीण लोक आहे. निवडून आले तर सरकार स्थापन करणार, सरकार स्थापन केलं तर मंत्रीच लवकर कोणाला करीना, मंत्री केले तर कोणते मंत्री असतात, पालक मंत्रीच लवकर करीना. काय माणसं असतात, कसे डावपे म्हणायला सगळे एकत्र असतात, इथं कोणीच कोणाचं नाही, हे सगळे गमतीशीर माणसं असतात. विठाला विठाला
मला ही इकडे श्रीकृष्ण अवताराची अडचण काय होती ते सांगायचं होतं. ते बोलता बोलता थोडं पुराणातून वर्तमानात आपण आलो. भगवान प्रगट झाले श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री. वसुदेव देवकीला कंसानं कारागृहात डांबून ठेवलेलं होतं. आतापर्यंत 6 बालिका जन्माला आल्या होत्या आणि 6ही मारित दुराचारी. 6ही बालिकेंना त्या कंसानं आपला शत्रू बहिणीच्या पोटी जन्माला येणार आहे या रागानं या क्रोधानं बाळ जन्माला आलं की तो दगडावर आपटून मारायचा. तेवढं क्रूरपणा आहे, केवढा क्रूर. 7वा जो गर्भयोग मायाने, 7वा गर्भ शेष नारायणाचा बलराम दादांचा योग मायेनं काढून रोहिणी उदरी नेऊन घातला नकळे कोणाला देवावी ना. रोहिणी ही वसुदेवाची थोरली पत्नी, तिच्या उदरात तो गर्भ नेऊन घातला. आणि 8व्या वेळेला श्रीकृष्ण स्वयं प्रकट झाले. शंख चक्र गदा पद्म 8 वर्षाची चतुर्भुज सावली सुकुमार दिव्य तेजस्वी मूर्ती वसुदेव देवकीनं पुन्हा 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 या देवाला नमस्कार केला. जसा अर्जुन त्या 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप पाहून म्हणतोय पुनश्च भूयोपी नमो नमस्ते, त्या पद्धतीनं पुन्हा पुन्हा वंदन केलं. आणि मग देवकीनं भगवान परमात्म्याला आग्रह केला, देवा बसा बसा बसा, बोलू नका, बसा 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 बसा. विठाला देवकी माता म्हणाली, देवा तुम्ही आम्हाला दर्शन दिलं, आम्ही भाग्यवान आहोत. तुमचं दर्शन हे जो इंद्रादिकाही महागू भेट, इंद्रादेवालाही ज्याचं दर्शन होतं. पण आम्ही मागणं मागितलं तुम्ही आमचं बालक व्हा. आणि सांगू आपल्याला देव दर्शन हे जेवढं आनंददायी आहे तेवढंच किंबहुना त्याही पेक्षा आनंद असतो एखाद्या घरामध्ये जेव्हा एखादी कन्या किंवा एखादा पुत्र जन्माला येतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. बालकाचा जन्म एखाद्या कुटुंबात होतो तो किती आनंद. म्हणून देवकीनं भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा देवरूपात दर्शन दिलं ठीक आहे, पण माझं बालक हो तर मी आई होईल. आणि होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा. आणि परमात्मा सामान्य छोटस बालक झाला. देवकीच्या मांडीवर पहुडला. देवकीला पान्हा फुटला, पण भीती वाटू लागली. झणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारील. आणि मग आकाशवाणीच्या द्वारा भगवंतानं सूचित केलेलं, नंदा घरा मनसी रक्ष पाळते म्या मोहिले सकळ. त्या ठिकाणचे जे कारागृहाचे रक्षक होते, प्रहरेकरी होते, त्यांना झोपा लागल्या होत्या. जुन्या थोर काही संत मंडळीकडून भागवत ऐकत असताना याचा भाव, याचा अर्थ असा ऐकला होता
हे रक्षक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही, काम क्रोध लोभ दंभ द्वेष मत्सर अहंकार हे दोष आहे. आणि दोष जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत भगवंताचं प्राकट्य होत नाही, भगवंताचा अनुभव आपल्याला या हृदयात येत नाही. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, महाराजांची भाषा तीच आहे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि म्हणून हे प्रहरे करी झोपले, कड्या कुंप, पायातल्या बेड्या गळून पडल्या, बंधनाचा तोडू फासा. देव आल्यावर बंधन कसं? देव दर्शन नाही तोपर्यंत अहम ममतेचं हे बंधन आहे. आणि म्हणून वसुदेव या बाळाला घेऊन निघाले. शेष नारायणानं छाया धरली. यमुना माईला पूर आला होता. काय करावं आता? यमुनेतून पलीकडे जाण्याची सोय नाही आणि मागे जाऊच शकत नाही. मागे गेलो तर कंस या बाळाला मारील आणि आम्हाही दोघा पती पत्नीला मारील, कारण पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून. काही ठिकाणी भयंकर शिक्षा आहे. आजही काही फार क्रूर आहेत देश, म्हणायला लोकशाही. तो उत्तर कोरिया नावाचा देश आहे. किम जोंग उन नावाचा राष्ट्राध्यक्ष आहे. साधं राष्ट्राध्यक्षाविषयी जर कोणी काही प्रतिकूल मत प्रगट केलं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. आपल्याला निदान बोलता तरी हे मनमोकळेपणाने मी म्हणलो हे सरकार असं हे तसं तसं बोललो की नाही. लोकशाही म्हणून व्यक्ती म्हणून आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे की बाबा घोळ घालू नका, चांगले कामं करा, हे सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे. अजूनही 2 पालकमंत्री नेमायचे राहिले, त्याच्यातच डोकं खुपसून बसू नका, हे चाललंय महाराष्ट्रात, हे आवरा एकदा, हे सांगण्याचा आपल्याला काय अधिकार आहे. विठाला विठाला महाराष्ट्रात रोज हत्या होत आहेत, आत्महत्या होत आहेत. याच्यावरती काही नियंत्रण ठेवणार आहात की नाही? प्रश्न सुटतायत असं आम्हाला जनतेला वाटणार की नाही? आणि म्हणून इथे आपलं परका अमकं धमकं काही भाग नसतो. सरकार हे जे जे येईल सरकार ते आपलंच असतं, नागरिकांचं असतं, सर्वसामान्य जनता जनार्दनाचं असतं. आणि त्या सरकारने नुसता खुर्चीचा खेळ आणि मेळ पाहत बसण्यापेक्षा लोकांचे प्रश्न पाहावे, लोकांच्या अडचणी पाहाव्या, घडणाऱ्या गंभीर घटना पाहाव्या, त्यावरती लक्ष देऊन ते तातडीनं कसं सुटेल प्रयास करा. चला आपल्या देशात एवढं बरं आहे निदान असो, परंतु किम जोंग उन तिथे त्या राष्ट्राविषयी मी तर असं वाचलं त्याचे वडील वारले होते ना, त्या तारखेला 10 दिवसाचा शोक अजूनही व्यक्त केला जातो. तुम्ही जरा नीट ते समजून घ्या, त्याविषयी तुम्हाला मीडियातून माहिती मिळेल. ते 10 दिवस आहे वर्षभरातले कोणते तरी त्या उत्तर कोरियामध्ये. त्या 10 दिवसात कोणी हसायचं नाही, कोणी समारंभ साजरा करायचा नाही, कोणी नवीन कपडे घालायचे नाही. अहो हसला तरी त्याला फटके आहेत. असा कुठं देश असतो? पण या पृथ्वीवर हे नवल वाटते की नाही तुम्हाला मी जे सांगतोय ते, पण हे सत्य आहे, सध्या चालू आहे. विठाला विठाला म्हणून मला ज्या वेळेला असं आपण म्हणतो ना आमका माणूस आमक्या माणसासारखा, आपण नेहमी तुलनात्मक पाहत असतो. आमका गायक कसा आहे ते आपल्या गावातले गायक नाही का, ते जसे गोड गातात मग तसाच तो गातो, आपण उपमा देत असतो. तसं मी जेव्हा विचार करतो की बा कंसाला रावणाला उपमा कोणाची द्यावी, तर मला हे काही नावं हल्ली डोळ्यापुढे. त्या कंसानं लहान बाळं मारली आणि तो कंस आपल्यालाही मारली. यमुनेला पूर आलेला त्याच्यावर मी बोलतो. पण वसुदेवानं विचार केला मागे जाऊन मरण्यापेक्षा पुढे काय व्हायचं. मी जाता जाता एक विचार सांगून टाकतो. ज्या वेळेला संकट दोन्ही बाजूला असतं ना, त्यावेळेला आपल्यासारख्या शहाण्या सुज्ञ माणसांनी जीवनात एकच निर्णय घ्यायचा, त्यावेळेला मागे पाऊल टाकण्यापेक्षा पुढेच टाकायचं, काय होईल ते होईल. संकट जर दोन्ही बाजूने आहे तर पळायचं कशाला? संकट जर दोन्ही बाजूने आहे माघार घ्यायची कशाला? संकट दोन्ही बाजू सारखंच आणि मग पुढे पाऊल. आणि म्हणून वसुदेवानं त्या यमुनेत पाऊल टाकलं. गुडघ्या एवढं पाणी, कमरे एवढं पाणी, छाती एवढं पाणी. काय व्हायचं होऊ दे म्हटलं, आता देवाची इच्छा काय, या बाळाचं आणि माझं नशीब. आणि वसुदेव चालत होते. शेवटी श्रीकृष्णानं टोपली घेतली होती डोक्यावर, वसुदेवानं त्यात बाळ होतं.
श्रीकृष्णानं आपला पाय असा खाली काढला आणि यमुना माईला दर्शन झालं श्रीकृष्ण चरणाचं. यमुना माईला आनंद झाला, शांत झाली. असं म्हणतात यमुनेनं वाट करून दिली. या कथेतलं तारतम्य घ्या. याच्यातलं आपल्याला काय पटलं नाही पटलं तो भाग बाजूला ठेवा, पण जर आत्मविश्वासानं पुढे पाऊल टाकलं तर प्रश्न सुटत असतात. हा त्याच्यातलं तात्पर्य आहे. छोट्या मोठ्या गोष्टीवर नाराज होऊ नये, छोट्या मोठ्या प्रश्नांमुळे विचलित होऊ नये. आजच्या युगामध्ये चांगलं आहे, प्रयत्नवादी जग आहे आजचं. हे तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे, प्रयत्नवाद आहे, धडपड आहे. पण एकच गोष्ट अवघड आहे, यश अपयश पचवण्याची हिंमत कमी आहे आजच्या जगामध्ये जुन्या काळापेक्षा. मी हे सगळं थोडंफार विचार करूनच बोलतोय, थोडाफार अनुभव वाचन चिंतन करून बोलतोय. जुन्या पिढीचा अभ्यास करा आपण. साधनं कमी होती पण माणसं धैर्यवान होती. आज साधनांची रेलचेल आहे, पण सोसत नाही, पचत नाही. सुखही पचत नाही, दुःखही पचत नाही. थातूर मातूर निवडणुकीत निवडून आलेला माणूस जो पडलाय त्याच्या दारात फटाकडे फोडीत बसतो. थातूर मातूर निवडणूक. काही निवडणुका अशा आहे की फटाके फोडायलाही परवडत नाही. काय परवडतं महाराज ते डीजे लावायला, तो गुलाल आला ते फटाके फोडायला? काय त्याचं? सगळे माणसं असं वागत नाही. आपण अनेक पदाधिकारी माझ्या पुढे बसलेला आहात आणि समाजामध्ये त्याच माणसांना मान आहे जे संयमानं वागतात. पद येत राहतात, जात राहतात. संयम सोडावा. निवडून आला म्हणून पडलेल्याच्या दारात फटाके. मी एक कुस्ती पाहिली होती 5-7 वर्षापूर्वी. विजय चौधरी नावाचा पैलवान होता खानदेशातला. तो महाराष्ट्र केसरी झाला होता. आताही राडा झाला महाराष्ट्र केसरी मध्ये. प्रश्न इतके बोलायला तुम्हाला सांगतो, आपलं कीर्तन राहील बाजूला. ती कुस्ती पाहिली कारण मी लहानपणी थोडीफार कुस्ती खेळलोय, मला त्याची आवड आहे. एकच केलं, कुस्ती खेळलो पण हुस्त्या नाही घातल्या. म्हणून तुमच्या पुढे उभा येते व्यवस्थित. कुस्त्यांमध्ये पडलो असतो त्याच्यातच वेळ गेला असता. विठाला कुस्तीपासून बाजूला राहायचं आणि सेवेला वेळ द्यायचा, सत्कर्माला वेळ द्यायचा. आणि म्हणून पाहत होतो कुस्ती. ते विजय चौधरी जिंकला होता, पण जिंकल्यानंतर त्यानं जो पडला त्याच्या जवळ गेला, हस्तांदोलन केलं, त्याच्या पाठीवर थाप मारली. दोघं काहीतरी 1 मिनिट बोलले आणि मग विजय चौधरीची विजय मिरवणूक निघाली. दुसऱ्या दिवशी एबीपी माझाच्या पत्रकाराने विजय चौधरीची बाईट घेतली. तुम्हाला ती जशीच्या तशी आजही कौशल पाटील आठवते की विजय, तू जिंकल्यानंतर पडलेल्याच्या जवळ गेला, हातात हात घेतला, काय म्हणालास तू त्याला? विजय चौधरी काय म्हणाला होता? तो म्हणाला होता की बाबा तू चांगलं खेळलास, ठीक आहे, आज मी जिंकलोय, पण तुझ्यात क्षमता आहे, येणाऱ्या काळात तू सुद्धा महाराष्ट्र केसरी होशील, असं मी त्याला म्हणालो. हा दिलदारपणा पाहिजे हो. पडणारामध्ये मी जिंकून येणारामध्ये, दोघांमध्ये. आणि म्हणून विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा का, मगाशी आपण म्हणालो, तर ईश्वराचं भजन आणि अध्यात्म हे आम्हाला सुखातही हुरडू देत नाही आणि दुःखातही कोलमडू देत नाही. सुखाचा अभिमान होऊ देत नाही आणि दुःखामुळे आमच्या निराशेमध्ये आम्हाला निराशेच्या गर्तेत अध्यात्म जाऊ देत नाही. दुःखाच्या वेळी अध्यात्म आम्हाला तारण्याचं काम करतं आणि सुखाच्या वेळी अध्यात्म आम्हाला सावध ठेवण्याचं काम करतं. आणि म्हणून सुखी माणसानेही परमार्थ करावा, दुःखी माणसाने परमार्थ करावा, सामान्यानेही करावा. परमार्थ हा जीवनाचं, विचारांचं, संस्काराचं, समाज व्यवस्थेचं संतुलन ठेवतो. विठाला चला. यमुनाबाईनं वाट करून दिली, बाळाला नेऊन ठेवलं. गोकुळ झोपलेलं होतं, नंद यशोदा झोपलेले होते. मायारूपी मुलगी तिथे जन्माला आली होती. वसुदेवानं आकाशवाणीनुसार ती मुलगी घेतली, ते परत आले आणि या बाळाला तिथे ठेवलं. पुन्हा पुन्हा त्या बाळाकडे पाहिलं.
पण हे वाचलं पाहिजे महाराज. निघाले. सकाळ झाली इकडे आणि गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे पुढे वाट माझा भाऊ कृष्णचरित्राचा विचार करताना मला नेहमी वाटतं की रामाला निदान तरुणपणी वनवासाला निघावं लागलं बरं का, पण आमच्या भगवान श्रीकृष्णाला 1 दिवसाचा असतानाच त्याच्या नशिबी वनवास सुरू झाला. हे कृष्णचरित्र आहे. पण तरी तो बासरी वाजवत राहिला, हसत राहिला, खेळत राहिला, आनंदी राहिला आणि त्यांना आनंद दिला. आणि त्याच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत वनवास आणि एकटेपणा राहिला. विठाला जगामध्ये दुःखावर मात करायची श्रीकृष्णासारखं दुसरं दैवत नाहीये. ज्याला नेहमी दुःखावर मात केली, नेहमी एकटेपणावर मात केली, संकटावर मात केली आणि तो आनंद घेत राहिला. जीवन हा आपल्याला अनेक प्रकारचे दिवस दाखवणार आहे, चढ उतार येणार आहे, पण आपला आनंद आपण टिकून ठेवायचा. सेवेतून, सत्कर्मातून, सर्वांशी चांगलं वागून शेवटी हा आनंद आपणच निर्माण करू शकतो आणि आपणच तो भोगू शकतो. आणि म्हणून श्रीकृष्ण गोकुळामध्ये आला. 5वीच्याच दिवशी संकट सुरू झालं. पुतना मावशी आली, सुंदर रूप घेऊन आली, पण त्या पुतनेनं विष आणलं होतं पाजायला. विषही प्याला. पुतनेचे प्राणही त्यानं शोषून घेतले. आणि मग जी सुंदर रूपात आलेली पुतना ती मरताना राक्षसी रूपात दिसू लागली. माणसांनी काही कपट करण्यासाठी सोंग घेतलेली असतात, पण शेवटी ती सोंग उघडी पडतात. विठाला गर्गाचार्य आले, भगवान शंकर आले, बाल श्रीकृष्णाचं दर्शन झालं. मी ठळक ठळक बोलत पुढे जातो कारण वेळ वाढतो आहे. भगवान आता हळूहळू रांगू लागलेला आहे, हळूहळू पावलं टाकू लागलेला आहे. आणि केवढा आनंद आहे माता यशोदेला, नंद बाबाला, गोपाळ गवळणींना. जगाचा मायबाप, जगाचा प्राण असलेला परमात्मा तो बालक होऊन इथे आलेला आहे. परब्रह्म निष्काम गवळीया घरी, वाक्या वाळे अंधो कृष्ण नवनीत चोरी, म्हणती गवळणी हरीची पाहुणे धरा, रंगत रंगत येतो हरी हा राज मंदिरा. एक प्रसंग आहे. यशोदामाई बोटाला धरून श्रीकृष्णाला आता चालायला शिकवते आणि चालायला शिकवताना त्याची ती छोटी छोटी पावलं तो टाकतोय. त्याच्या पायातल्या पैंजणांचा आवाज होतोय. बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की, बाजे किशन की पैजनिया, पैजनिया बाजे पैजनिया, पैजनिया बाजे पैजनिया, बाजे किशन की माता यशोदा हाथों में करके अंगुलिया, हाथों में करके अंगुलिया, बाजे किशन के पैजनिया, बाजे किशन की पैजनिया, बाजे किशन की पैजनिया. भगवान आता रांगतोय आणि रांगता रांगता रांगत रंगणी चोरीत लोणी धावणे धरिती गवळणी. रांगू लागला तसं सर्वांच्या पर्यंत पोहोचता यावं म्हणून दही दूध तूप लोणी चोरण्याचं निमित्त केलं. भगवंताची चोरी ही वित्त चोरी नसून ती चित्त चोरी आहे. आपल्याला 4 लोकांची मनं जिंकता येत नाही. त्यानं अवघ्या गोकुळचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. जगाचंही लक्ष त्यानं वेधून घेतलंय. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, तुका म्हणे छंदे, म्हणे मोदिले. हा चित्त चोर आहे, मन आकर्षित करणारा आहे. आणि भगवान परमात्मा
गोपाळांना एकत्र करतोय, नाना प्रकारच्या फुल्या. एक गवळणी तक्रारी घेऊन आता यशोदामाईकडे येऊ लागलं. एक गवळण आली, तिने सांगितलं, अगं हे यशोदामाई, तुझं जे बाळ आहे ना हे फार खोडकर आहे. काल आमच्या घरी आलो ग रात्री. हे आमचे सासरे बुवा बाहेर झोपले होते ओट्यावर. दही दूध खायचं ते खाल्लं, लोणी खाल्लं, आणि ताकाचं मडकं भरलेलं होतं म्हणे. एक ताक केलेलं होतं, ते मडकं भरलेलं होतं. तो ताकाचा डेरा घेतला आणि आमच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात फोडला. ग जिवंतपणी कोणी मडके फोडतं का ग यशोदामाई? मडकं फुटायचंच असतं एक दिवस, पण ते शेवटी फोडावं लागतं. यानं जिवंतपणी फोडलं ग आमच्या सासऱ्याच्या उशाला नेऊन ते मडकं फोडलं. आता ध्यानात घ्या, हा जो ही तक्रार केली, रात्री आला माझे घरा, दाढी निजला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, होडीला असायला त्यावेळी. काय केलं भगवंता? त्याचा मागे अर्थ आहे. कृष्ण चरित्रातला अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. म्हातारा हा आहे की जो म्हातारा देव धर्म परमार्थ करत नाही, ईश्वराचं चिंतन करत नाही, भजन भक्ती देवदर्शन काही त्याला आवडत नाही, जो सतत संसाराचंच चिंतन करतोय आणि संसाराचं राखण करतोय. म्हणजे असं समजून घ्या तुम्ही की हे जसे अनेक वडीलधारे म्हातारा म्हातारी ज्येष्ठ तरुण तुम्ही सगळे या मंडपात 8 दिवस आलात, कधी ना कधी आलात. 8 दिवसातले निदान 2 कीर्तनं 4 कीर्तनं तरी ऐकले, एक तरी ऐकले. पण एखादा असाही पठ्य असतो, तो म्हणतो सप्ताह होईपर्यंत गावातच जायचं नाही. तो म्हातारा त्याच्यातला होता. मग श्रीकृष्णाने सांगितलं, बाबा संसारात तुझा एवढा जीव आहे आणि तू देवासाठी थोडाही वेळ देत नाही. संसार हा ताकासारखा आहे हे समजून सांगण्यासाठी. फलकट तो संसार येथे सार. श्रीकृष्ण चरित्र हे समजून घ्यावं लागतं. आणि अशा तऱ्हेनं श्रीकृष्ण आता हे चरित्र करत होता. शेवटी गोपिका एकत्र आल्या. सांगितलं, यशोदे, तू जर आमच्या तक्रारी ऐकून घेणार नसशील तर आम्ही आमच्या लेकी सुना घेऊन हे गावच सोडून जातो. मिळवून या उद्या गवळणी ये नंदाचे अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडून आमुच्या सुना घेऊन. हे बाई आम्हासी पहावे ना, हे बाई आम्हासी पहावे ना, यशोदे बाळ तुझा ताना. गावात सोडून जातो. लोकशाहीमध्ये ज्याला सत्याग्रह म्हणतात, ज्याला बहिष्कार म्हणतात, ज्याला आंदोलन म्हणतात, हे हजारो वर्षापूर्वी आपल्याला ग्रंथांमधून दिसून आलं. एकेकाचं म्हणणं मान्य होत नसेल तर सगळे संघटित व्हा, एकत्र या आणि आपलं म्हणणं प्रमुखांसमोर मांडा. हे आंदोलन आहे, गवळणींनी केलेलं. यशोदामाईला माघार घ्यावी लागली या आंदोलनामुळे. आणि सांगितलं, कान्हा, गाव म्हणताय त्या अर्थी तू काहीतरी खोड्या करत असला पाहिजे. आईच्याही त्यानं काही खोड्या केल्याच होत्या. मग सांगितलं, उद्या जाई तू राना सवी घेऊन गोधना. आनंद झाला. भगवंताला बरंचसं कार्य अजून करायचं होतं, पण आता रांगताना केलेलं चरित्र आणि पुढे गाई राखतानाही त्याला काही चरित्र करायचंय. पण हे चरित्र करणारा सामान्य बालक नाही. कोण आहे? श्रीकृष्ण. अभंगाचं पहिलं माझी
राखीता है माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम 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 होय चरित्र केले नारायण रागता बोलणे रागीता है रागता बोलणे रागीता वेदसे चरित्र केले नारायण रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळ. अभंग हा मूळ 3 चरणाचा आहे, परंतु बाळखेडा हे गाथेतलं असं एक प्रकरण आहे की ज्या प्रत्येक अभंगाला बाळखेड्यातल्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम हे ध्रुवपद म्हणावं असा वाडवडील संतांपासून हा नियम चालत आलेला आणि म्हणून भगवंतानं चरित्र केलंय. येदसे चरित्र केले श्रीकृष्णे असं म्हणता आलं असतं, पण केले नारायणे यामध्ये परिचय द्यायचा आहे. हा श्रीकृष्ण सामान्य नाही, कृष्णस्तु भगवान स्वयं जे उपनिषदानं वाक्य उच्चार. नारायण शब्दातून त्याचं ईश्वरत्व आपल्याला समजावून सांगायचं आहे. आणि असा हा जो परमात्मा आहे, रांगताना चरित्र केलं तसं गाई राखताना सुद्धा आता त्याचं चरित्र सुरू झालं. तिथेही अनेक संकट आले. एक दिवस गाई चालत होते आणि सर्व वासरांमध्ये एक वासरू नवीन होत. संकट कोण रूप घेऊन येईल काही सांगता येत नाही. संकट हे नेहमी लपून छपून येत असतात आणि ती ओळखावी लागतात. बरं का, छत्रपती शिवाजी महाराज जे संकट अगोदर ओळखायचे, कारण त्यांच्यामध्ये तो जाणतेपणा होता. फार श्रेष्ठ राजे होते, बेसावत नव्हते कधी. फ्रेंच लोकांच्या कागदपत्रात लिहिलेलं आहे की कदाचित झोपताना सुद्धा ते अर्धे डोळे उघडे ठेवून झोपत असावे किंवा एक डोळा उघडा ठेवून झोपत असावे असं त्या अधिकाऱ्यानं लिहिलं. इतके ते प्रत्येक गोष्टीमध्ये जागृत होते. मला चरित्र वाचताना लक्षात आलं की शहाजी महाराज दक्षिणेच्या स्वारीवर होते, शिवाजी महाराजांचे वडील. आणि शिवाजी महाराजांचं नुकतंच काम इकडं सुरू झालं होतं, 14-15 वर्षाचे. आणि हळूहळू सैन्य जमवून स्वराज्याच्या दिशेनं जमवाजमव सुरू झालेली होती. विजापूरच्या आदिलशहाला संशय आलेला होता की शहाजी महाराज हे आतून त्यांना मदत करत असले पाहिजे. पोरगा एवढी डिरिंग करील कशी काय, बापानं काहीतरी. आणि शहाजी महाराजांचे जे विरोधक होते विजापूर दरबारातले, त्यांनी बादशहाला का गाळी केली. वास्तविक शहाजी महाराज हे विजापूरच्या बादशहासाठी त्यावेळेला काम करत होते. पण ते सगळं असं झालं, ठरलं, दरबारात चर्चा झाली आणि बादशहानं आदेश केला अफजल खानाला, जा आणि शहाजीला धरून घेऊन ये किंवा मारून घेऊन ये. आणि अफजल खान त्यांना धरण्यासाठी निघाला. इतिहासातली गोष्ट. त्यावेळेला मध्यरात्री एक त्यांचा गुप्तहेर पळत आला, धावत आला. कोणाचा? शहाजी महाराजांचा. आणि त्यांना सांगितलं, महाराज पक्की बातमी आहे, अफजल खान सैन्य घेऊन निघालाय आणि तो 2ऱ्या-3ऱ्या मोहिमेवर नाही, तर तो आपल्या सैन्यावर आक्रमण करण्यासाठी, तुम्हाला मारण्यासाठी किंवा पकडून नेण्यासाठी निघालाय. विजापूर दरबारात अशी गुप्त बैठक ही 2 दिवसापूर्वी झालेली आहे. शहाजी महाराजांनी काय उत्तर द्यावं? शहाजी महाराज म्हणले, अरे बादशहाचं माझ्यावर किती प्रेम आहे, माझा बादशहावर किती विश्वास आहे, काहीतरी मूर्खपणाचं तू सांगतोय. ते हेराचं ऐकलं नाही महाराज. मला आठवण झाली तिथे, म्हटलं या जागेवर जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी पाडतळून पाहिलं असते. मी तुम्हाला बाप लेकातला सुद्धा फरक समजून सांगतो. माणसात काय फरक असतो आणि माणसं महान का ठरतात. विठाला झोपून राहिले हो. आणि बरोबर पहाटच्या हल्ला झाला आणि सरते शेवटी शहाजीराजे धरले गेले. सैन्याला सांगितलं, आता मारू नका, आपण शरण आलोय. विजापूरच्या दरबारात नेलं, त्यांना कोंडण्यात आलं आणि त्यांना मृत्यूदंड द्यायचा ठरला. पण शिवाजी महाराज होते ते त्यांना
कैद झालेली आहे आपल्या वडिलांना विजापूरच्या बादशहाने केलेली आहे. मग त्यांनी इकडे दिल्लीच्या औरंगजेबाशी पत्रव्यवहार सुरू केला. म्हणाले आम्हाला तुमच्या सोबत काम करायची इच्छा आहे. कोण म्हणाले? शिवाजी महाराज. याला डावपेच म्हणतात, यालाच गनिमी कावा म्हणतात, याला राजकारण म्हणतात. ध्यानात घ्यायचं. इकडे दिल्ली दरबारात मुघल बादशहाशी वार्तालाप पत्र व्यवहार सुरू केला आणि सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा, विजापूरचा आम्हाला खूप त्रास होतोय या विजापूरच्या बादशहाचा. आणि इकडे बोलणी चालणी सुरू केल्यामुळे हा दबाव आला. विजापूरच्या बादशहाला इकडे बातम्या पेरल्या की औरंगजेबाचे लोक आणि शिवाजी महाराजांचे लोक मिळून आक्रमण सुरू करणार आहे. त्या विजापूरच्या बादशाला वाटलं नसतं झंझट आपल्या मागे सुरू व्हायचंय. सोडून दिलं शहाजी राजाला. विठाला आता हे मी इतकं सहज सांगितलं, हे तपासून पहा बरं, हे खरं आहे का खोटं आहे. वाचित जा, पुस्तकं वाचा, अभ्यास करा. नाही तर माझ्यासारखे कीर्तनकार सुद्धा असे मनाचे ठोकायला लागले झाले. तेव्हा आम्हालाही तपासून पाहणं ही तुमची जबाबदारी आहे. विठाला ऐक्यू याच्यावर बोलायला लागले. मला वाटतं आपण प्रत्यक्ष तो एखादा संदर्भ वाचल्याशिवाय बोलू नये कधी वक्त्यानं. कोणताही वक्ता असो, तो राजकारणातला, समाजकारणातला, धार्मिक क्षेत्रातला, त्यानं पाडतळून पाहावं कोणताही विषय आणि मग बोलावं. नाही तर घोळ होत असतात. न पाडतळून पाहता भावनेपोटी बोलाल, अडचणीत याल. विठाला सावध, सजग. माणूस हा प्रत्येक वेळी सावध पाहिजे, म्हणजे त्याला काहीतरी. म्हणून कृष्ण सावध होता. छत्रपतींनी कृष्णाची नीती अवलंबलेली. एक वासरू नवीन आहे या मुद्द्यावर आपण बोलत गेलोय बाजूला. छत्रपतींचं उदाहरण त्याच्यासाठी आलं. त्या वासरामुळे पहा किती चांगलं उदाहरण आपल्याला मिळालं. एक वासरू आपल्या वासरामध्ये कृष्णाचं ध्यान होतं. मोठ्या माणसांचं इतकं बारीक लक्ष पाहिजे. घर चालवणाऱ्या प्रमुखांनो, गाव चालवणाऱ्यांनो, देश चालवणाऱ्यांनो, राज्य चालवणाऱ्यांनो, लक्ष ठेवा. आणि लक्ष ठेवलं की काही ना काही अडचणी टळतात, घडणाऱ्या दुर्घटना टळू शकतात. लक्ष नाही ठेवलं तर अडचण निर्माण होते. मग शेतीवर लक्ष हवं, व्यवसायावर लक्ष हवं, व्यापार करणाऱ्यांचं नफ्या तोट्यावर, आवक जावकवर लक्ष हवं. नाही तर एकदम तोटा आ करून उभा राहतो. मला कळत नाही की मोठे मोठे अब्जाधीश व्यापारी डरगाईला कसे येतात. ते एका दिवसात आलेले नसतात. तो तोटा साचत 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 जातो. ती 10-5 वर्षात सुरुवात झालेली असते. आपण म्हणतो की अमक्याचं दिवाळं निघालं, अनिल अंबानी अडचणीत आला. आता ती यादी परत वाचत बसत नाही. मला ती थोडीफार माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण हे का घडतं? हे दुर्लक्षाचे परिणाम. तुमच्या माझ्यासारख्या सामान्याने काय बोध घ्यायचा? माझं छोटं काम असेल पण मी लक्षपूर्वक करेन. मी राजकारणातही लक्ष देईल, मी करमणुकीलाही थोडा वेळ देईल, पण मी माझ्या शेतीकडे, माझ्या व्यवसायाकडे, माझ्या कुटुंबाकडे, माझ्या मुलाबाळाकडे, माझ्या म्हाताऱ्या आईबापाकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. हे प्रत्येक तरुण मुलामुलींनी आज ठरवलं पाहिजे. आज पिढी वाहवत चालली. कोणी भूषणात वाहवत चालले, कोणी फॅशनमध्ये वाहवत चालले, कुणी चंगळवादामध्ये वाहवत चालले, कुणी करमणुकीत वाहवत चालले, तर कुणी अति राजकारणाच्या व्यसनामुळे वाहवत चालले. कृष्ण जागरूक आहे. आणि पाहिलं ते वासरू धरलं, त्याचे मागचे दोन्ही पाय धरले, गरगरा गरगरा फिरवलं, आपटलं. मरताना त्याच्यातून राक्षस, त्याच्या देहाचा राक्षस, तो राक्षस मेला. त्याचं नाव होतं वत्सासूर. त्या राक्षसाचं काय नाव होतं? वत्सासूर. मग तुम्ही म्हणाल ते ओळखलं कसं काय वासरू? नवीन वासरू बिचकल्यासारखं करतं ना, ओळखता येतं ते नवीन वासरू. किती मोठं लग्न असू द्या, पाहुणे कोण
आणि खिशे कापायला आले कोण, कोणीतरी लक्ष द्यायला जर ठेवलं तर ओळखता येतं. हळदीमध्ये नाचायला आलेले घरचे मुलं मुली कोण आणि इथे दंगा घालायला आलेले कोण. हल्ली काय चाललंय, काय चाललंय, कुठल्या स्तराला आपण आपले घर कुटुंबाने संस्कृती घेऊन चाललोय. कशाचं हळदी, कशाचे लग्न, कशाचा तो प्री वेडिंगचा बोगस कारभार. प्री वेडिंगला गेलेले एक लग्न जमलेलं जोडपं मध्यरात्री त्या मुलीनं वरच्या मजल्यावर उडी टाकली आणि जीव दिला. मालेगावकडे घटना झाली. कोणत्या दिशेला चाललो आपण, कोणी बोलायला तयार नाही. सगळे हा मध्ये हा मिळवतात. आपल्याकडे 2 पैसे अधिक झालेले आहेत. आपल्याला शास्त्राचं ऐकायचं नाही, आपल्याला वडीलधाऱ्याचं ऐकायचं नाही, आपल्याला नीती काय सांगते हे समजून घ्यायचं नाही. आपणच आपल्या संस्कृतीचा घात करायला निघालेलो आहोत आणि आपणच आपल्या पिढ्यांना बर्बाद करतो आहोत. हे थांबवणार की नाही आपण, आणि थांबवलं पाहिजे. आम्ही हात जोडून विनंती करतोय, रोज कळकळ करतो की बाबा याच्यातलं धर्मशास्त्र जपा. त्याच्यातला जो करमणुकीचा अतिरेक झालाय आणि त्याच्यातून खर्चाचा सुद्धा अतिरेक होतोय. मी म्हणतो लढाईला गेलेल्या सैन्याच्या हत्यारा तरी कमी असतील एवढे त्या कॅमेरामनच्या हत्यार असतात लग्नामध्ये. कॅमेरे कारगिल मध्ये लढलेल्या युद्धांकडे एवढे अवजार नसतील गड्या. एवढे लांब कॅमेरा, आखूड कॅमेरा, हा कॅमेरा. तुम्ही चांगले आहात बरं, तुमचा एकच कॅमेरा आहे, धन्यवाद. एक फोटोचा आणि एक व्हिडिओचा. अरे काय किती घोळ घालताय, किती वेळ लावताय. लग्नामध्ये 2-4 घटक हे इतके अवघड आहे. मी तर सोडूनच दिलं माय बापू. मी 5-6 वर्ष झाली जाहीर सांगतो, मला माझं नाव कोणत्या पत्रिकेत छापत जाऊ नका, मी लग्नाला जात नाही हा संकल्प केलेला आहे. मला बरेच जण काय नाव दाखवतात, मी मला नाव छापतो, मी काय करतो, मी जातच नाही. कारण एवढा घोळ झालाय आणि एवढं अपावित्र्य निर्माण झालंय, जाण्याची इच्छा राहिलेली नाही. विठाला मी एकदा गुरुवारी भास्करगिरी महाराजांना विचारलं होतं. आम्ही असं बोलत बसलो. म्हटलं बाबा तुम्ही लग्नाला का जात नाही. याला विचारून मी 15 वर्ष झाली. ते म्हणाले मी सुरुवातीला जात होतो, नवीन देवगडला आलो तेव्हा 2-5 वर्ष जात होतो. त्यांनी एका लग्नाचं उदाहरण दिलं. मी ते नाव गाव सांगत नाही, तुमचे पाहुणे सगळे एकमेकात असतात आणि मी सावध असतो. कितीही विषय रंगलेला असू द्या, मी बेसावध. नावागावानिशी त्याने माझ्या आमच्याचं लग्न होतं. मी गेलो म्हणाले, संध्याकाळचं लग्न होतं आणि ते नाचणारे तर पिऊन आलेले बाबा बसलेले होते, असे गाली टाकलेली एक बाजू. तर ती गर्दी मागून आली. बरं ती गर्दी मागून आली तरी ती पुढे येत असते स्टेज जवळ. ही जी टोळी आहे ना, मागून आली ती मागं नाही थांबत. ते सगळ्याला तुडवीत 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 ढकलीत ती टोळी काय करते. आणि पुढे येता येता काय झालं, एक जणाचा बाबाच्याच मांडीवर पाय पडला. शेजारचे एक दोघं ते चौताळे, अरे बाबाच्या मांडीवर पाय पडला. आता ते पिलेलंच होतं, उद्धट होतं, ते नालायक होतं. ते म्हणलं बाबाला जर एवढा धक्का लागल्याचं हे निमित्त होत आहे तर बाबाने यावा कशाला म्हणला लग्नामध्ये. आणि ते म्हणे शपथ घेतली लग्नाला जाणार नाही. मायबाप हो एक तुम्हाला कोण सांगणार लोक कसे कसे वागतात तिथे. अहो 30 माणसं असतात जी सप्ताहात पांडवासारखी वागतात, लग्नाच्या दिवशी 30 माणसं कौरवासारखी दिसतात. काय होतं एवढा फरक. मंडप तोच आहे, स्टेज तोच आहे, माणसं तीच आहे, पण भावनेत बदल असतो. आम्ही मानसशास्त्र जाणणारी माणसं आहोत. विठाला हळदीत होणारा धिंगाणा थांबवा. उशिरापर्यंत होणाऱ्या हळदी थांबवा. हळदीच्या दिवशी सुद्धा 1000, 2,000 लोकांची जेवण थांबवा. अवघड आहे. काही कार्यक्रम तरी कौटुंबिक ठेवा, मोजके 100-200 नातेवाईकात ठेवा, म्हणजे तुमचं एकमेकाशी बोलणं होईल. प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही 1000-2000 लोक बोलवत राहिला तर तुमचं बोलणं चालणं होईल का निदान त्या जवळच्या नातेवाईकाशी. एखादा वडीलधारा नातेवाईक तुमचा आलेला आहे, तुम्हाला वेळ सुद्धा मिळत नाही की दादा तुमची तब्येत कशी आहे विचारायला वेळ मिळत नाही. नेहमी गर्दी 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 हे जे डोक्यात भूत घुसलंय आपल्या. थांबवणार आहात की नाही आपण.
काही कार्यक्रम तरी 150 लोकात ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळच्या भावकीतली माणसं, तुमच्या नात्यातली माणसं, वडीलधारी माणसं सुसंवाद साधता येईल, एकमेकाशी 2 शब्दाचा संवाद होईल. मुद्दा इतकाच आहे मायबाप हो, आपल्याला आपली संस्कृती पाळावी लागेल, अनावश्यकता टाळावी लागेल. चला, भगवान कृष्ण परमात्म्यानं वत्सासूर मारला, अनेक राक्षस मारले आणि त्याला आता आणखीही पुढे काम होतं. महाराज म्हणतात त्यानं आपलं हे काम आवडतं घेतलं, कारण पुढेही बहुत करणे आहे. हे सोंग सारी सन्माननीय ज्येष्ठ नेते मुरकुटे साहेबांचे नातू, आमचे एक तरुण पिढीतील चांगलं व्यक्तिमत्व, 2-3 वेळा आमच्या गाठी भेटी झाल्या, नीरज भैया मुरकुटे, तेही उपस्थित राहिले. या सप्ताहाला त्यांनी भेट दिली. त्याचबरोबर
बरीचशी मान्यवर मंडळी, आपण सगळेच वडीलधारी तरुण मंडळी, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी थांबतो, समारोप करतो. आमच्या सगळ्या गुरुजनांनी, भजनी मंडळींनी जोर साथ दिली आणि आपले आदरणीय किसन महाराज पवार आणि विजयजी महाराज पुहिले यांच्या आधिपत्याखाली हा उत्सव संपन्न झाला. आता बबनरावने आम्हाला पैशाचा हार कशाला घातला ते काय कळलं काय. आता वारकरी काय देणार आहे? देऊन देऊन शुभेच्छा देऊ शकतो वारकरी काय बबनराव, परंतु तुम्ही वारकऱ्यावर तुमचं प्रेम आहे, संप्रदायावर प्रेम आहे. आणि मला एक गोष्ट तुम्हाला धन्यवाद द्यायचे की तुम्ही वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी सरकार दरबारी धावपळ करता, झटता. बऱ्याच वेळेला स्वतःचा वेळ, कष्ट त्या ठिकाणी घेऊन मी स्वतः पाहिलेलं आहे. आम्ही मागे मीरा भाईंदरला एका कार्यक्रमाला गेलो 5-6 महिन्यापूर्वी. कीर्तनकारांची एक परिषद होती रामभाऊ माळगी प्रबोधिनीला. एक और आम्हाला जायला रात्री उशीर झाला, तरी आम्हाला जाईपर्यंत ती खोलीची चावी द्यायला ते झाले. आमच्या नंतर काही जण येणार होते. ते म्हटलं बबनराव झोपणार कधी? ते म्हणले आता आपले सगळे महाराज मंडळी आल्याशिवाय आणि सगळ्यांची व्यवस्था झाल्याशिवाय. आणि त्यांच्या त्या सेवा कार्यामुळे ही सगळी मोठी मंडळीसुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं जबाबदारी देतात, चांगल्या पद्धतीनं त्यांचंही ते म्हणणं ऐकतात. तेव्हा तुम्हाला मी याबद्दल धन्यवाद देतो. भगवान कृष्ण परमात्मा रंगतो, खेळतो, वागवतो. संस्थापने केला, नारायणे अवतार. भगवान परमात्म्यानं अनेक राक्षस मारले, खेळला, बागडला. अखेर गोपाळांसोबत अनेक प्रकारचे खेळ खेळताना एक गोपाळ पुढे आला. खांदी भार पोटी भूप काही खेळायचे. वारकरी संप्रदायामध्ये काला ही एक फिलॉसॉफी आहे, एक तत्वज्ञान आहे. काला ही समरसता आहे. काला हे सर्व स्तरातील समाजाला केलेलं एकत्रीकरण आहे. म्हणून काला हा फार मोठा या भूमीतला संस्कार आहे. आपण म्हणतो भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे. आपण नेहमी राजकीय व्यासपीठावर हे वाक्य ऐकत असतो. पण ही विविधतेतली एकता कोणत्या संस्कारामुळे आहे? तर श्रीकृष्णानं, प्रभू रामचंद्राने या सर्वांनी केलेल्या संस्कारामुळे, ऋषीमुनींनी दिलेल्या विचारामुळे. म्हणून ही एकता टिकून आहे. आज जर देश फक्त राजकीय लोकांच्या भरोश्यावर सोडला तर उद्ध्वस्त होईल देश. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा जातीयवाद सुरू आहे, देश पातळीवर ज्या पद्धतीचे द्वेषमत्सर सुरू आहे, आणि म्हणून हे ऋषीमुनींचे विचार. तुकोबारायांनी सांगितलं भेदाभेद ब्रह्मामंगळ, माऊलींनी सांगितलं न पाहे याती कुळाचा विचार. आणि हे तुमच्या घरामध्ये प्रत्येकाचा संस्कार रुजलेले आहे. म्हणून राजकारणातून किती षडयंत्र झाले तरी जाती जातीतला विस्फोट होत नाही. कारणं घडतात परंतु विस्फोट होत नाही. कारण कारणं ही तात्कालिक असतात. प्रत्येक गोष्टीचं कारण हे मोजकं असतं, त्याला व्यापक करण्याचा प्रयत्न केला जातो ज्याच्या त्याच्या फायद्यासाठी. आता तो एक स्वतंत्र विषय आहे. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, हा काला आपल्याला जपायचा, हा संस्कार आपल्याला जपायचा. ज्ञानराज माऊलींनी पंढरीत गेल्यावर काय केलं? संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत सावता महाराज, संत सेना महाराज
संत नरहरी सोनार, संत चोखा मेळा, बघा ना, हे सर्व स्तरातले महापुरुष आहेत आणि यांना एकत्र समान व्यासपीठावर आणून अत्यंत आदरपूर्वक हा विचार दिला. म्हणजे जे श्रीकृष्णानं केलं होतं, पेंड्या, वाकड्या, बोबड्या, हे सगळे गोपाळ एकत्र केले होते, तेच कार्य ज्ञानोबारायांनी एकत्र येण्याचं केलं. म्हणून काला हा एक एकत्र येण्याचा संस्कार. तुका म्हणे काला कुठे अभेद, सर्वांची शिदोरी एकत्र करून भगवंतानं तो काला सर्वांना दिला. जीव ब्रह्मा ऐक्याचा प्रसाद हा भक्ती का ब्रह्मरसाचा, भक्तिरसाचा प्रसाद सर्वांना दिला. आणि त्याचं वर्णन असं केलंय, खडकी सोडी गेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, घ्यारे घ्यारे दही भात, आम्हा देतो पंढरीनाथ. मुदा घेऊन या करी पेंड्या वाटी तो शिदोरी, भानदास प्रसाद देतो पंढरीनाथ. कुंडली गरम हरी पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान पवन सूत हनुमान नमः पार्वती हर हर श्री संत तुलसीराम हर हर सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण महाराज सद्गुरु जोग महाराज ज्ञानेश्वर झालेली सेवा